नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले कुक विथ स्नेहल भाग्यश्री या युट्यूब चॅनल मध्ये। आज आपण मकर संक्रांतीसाठी अगदी खुसखुशीत आणि खमंग असे तीळ गुळाचे लाडू बनवणार आहोत। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तीळ गुळाचे लाडू बनवण्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी इतके पांढरे तीळ घेतलेले आहेत। ते आपण एका कढईमध्ये मीडियम फ्लेम वरती अगदी तडतडेपर्यंत भाजून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकतात आपले तीळ अगदी खमंग असे भाजून तयार झालेले आहेत। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि पाकाची तयारी करून घेऊयात। पाक तयार करण्यासाठी आपण जाड कढई घ्यायची आहे, जेणेकरून पाक खाली कढईला लागणार नाही। आता या ठिकाणी मी कढईमध्ये 1 चमचा इतके तूप घातलेले आहे। या ठिकाणी तूप वितळल्यानंतर आपण त्यामध्ये 1 वाटी इतका गूळ घालून घेणार आहोत। गूळ खाली चिकटणार नाही याची काळजी घेऊन आपण मीडियम फ्लेम वरतीच हा गुळाचा पाक तयार करून घेणार आहोत। गूळ विरघळण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्ही पाहू शकतात आपला गूळ बऱ्यापैकी विरघळत आलेला आहे। आपला पाक तयार झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण एका वाटीमध्ये थंड पाणी घेणार आहोत आणि त्यामध्येच हा तयार झालेला पाक वाटीमध्ये घालून हाताने गोळी तयार होतीये की नाही हे पाहून आपला या ठिकाणी पाक तर तयार झालेला आहे। आता आपण पटकन त्यामध्ये तीळ घालून घेणार आहोत, जेणेकरून ते तीळ पटकन त्या पाकामध्ये मिक्स होतील। आता या ठिकाणी आपले तीळ मिक्स झालेले आहेत। आता आपण त्याचे लाडू वळून घेणार आहोत, पण लाडू वळताना हाताला गरम चटका लागू शकतो। यासाठी आपण एका चमच्याच्या सहाय्याने छोटे छोटे गोळे बाजूला घेऊन नंतर त्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत। हे मिश्रण गरम असतानाच अगदी पटपट असे लाडू वळायचे आहेत। थंड झाले तर आपले लाडू वळले जाणार नाहीत।
या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात अगदी सहज असे हे लाडू वळले जात आहेत। याच पद्धतीने आपण सर्व लाडू तयार करून घेऊयात। पाहू शकतात तीळ गुळाचे लाडू अगदी खमंग आणि खुसखुशीत लागतात। हे लाडू आपले तयार झालेले आहेत। आपले लाडू किती मऊ आणि खुसखुशीत झालेले आहेत तुम्ही पाहू शकता। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात संक्रांतीच्याच अशा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।